तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण प्रोफेशनल पद्धतीने मशीनवरती हुक कसे लावतात तेच बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप यूजफुल ठरेल, कारण प्रोफेशनल पद्धतीने मशीनवरती बिना सुई किंवा धागा घेता आपण कसं हे स्टिच करणार आहोत तेच या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर पहिल्यांदा हुक पट्टी आपल्याला किती इंचाची पाहिजे ते आपण मोजून घ्यायचं। तर इथं 9.5 इंचाची पट्टी मी घेतलेली आहे लांबीला, आणि रुंदी म्हणाल तर 3.25 इंचाची पट्टी मी घेतलेली आहे। अस्तरचा कपडा आहे, असा हा स्टिच करून घ्यायचा आहे। तर असं हे स्टिच केल्यानंतर दोन्ही साईडला आपण ते फोल्ड करून ठेवायचं आहे, म्हणजेच की ह्याच्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा कपडा घेतलेला होता, अर्धा इंच खाली फोल्ड करण्यासाठी आणि अर्धा इंच वरच्या साईडला फोल्ड करण्यासाठी। तर हे स्टिच केल्यानंतर असं दिसेल। तर ज्यावेळेस आपण हे सव्वाच्या बाजूने बघेल तर असा हा याचा लुक येतो, आणि उलट्या साईडने मी पूर्वी तुम्हाला दाखवला आहे। तर जी सव्वाची बाजू आहे ती घ्यायची आणि त्याच्यावरून अशी ही दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर अशी दाबटीप दिली की हे अगदी व्यवस्थित बसतं। आता इथं तुम्ही पाहू शकताय, मी इथं मेजरमेंट करून घेते। 3.25 इंचाची पट्टी मी पहिली घेतलेली, आता 3 इंचाची आहे, आणि नंतर आता आपण ही दुसरी एक पट्टी कट करून घ्यायची आहे। इथं 2.5 इंचाची पट्टी आपण घेतलेली आहे। सेकंड जी पट्टी आपण घेतली ती 2.5 इंचाची आहे। तर उंची इथं जी आपल्या ब्लाउजच्या पट्टीची उंची आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा 1 इंच जास्त घेतलेली आहे, कारण ती फोल्ड करण्यासाठी। आणि 1.5 इंचावरती आपण हुकसाठी पॉईंट देऊन घ्यायचे आहेत। तुमच्या आवडीने तुम्ही याच्यापेक्षा जास्त थोडंसं अंतर ठेवू शकता किंवा ह्याच्यापेक्षा कमी, ते सर्व काही तुमच्या आवडीनुसार करा। बट 1.5 इंच इनफ आहे। 1.5 इंचावरती जर तुम्ही हुक लावले तर व्यवस्थित ब्लाउज बसतो, त्यासाठी मी तर 1.5 इंचावरती हे असे पॉईंट दिलेले आहेत। तर इथं तुम्ही पाहू शकता ह्याच ठिकाणी आपले हुक अटॅच होतील। तर ही जी पट्टी आहे ती आपण अशी फोल्ड करून घ्यायची आहे, आणि जो आपण टिक मार्क केलेला पहिला कपडा आहे तो अर्धा इंच दिसेल अशा पद्धतीने हे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यावरती मी ज्या 2 रेषा ओढते त्या फक्त आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत। असं स्टिच केलं की इझिली ह्याच्यामध्ये हुक अटॅच करता येतात। तर आता हे बघा, वरचा जो कपडा एक्स्ट्राचा होता तो फोल्ड केलेला आहे, आणि अर्धा इंच आतला कपडा सोडून आपण असं हे स्टिच करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस आपण हे स्टिच करतो त्यावेळेस ज्या उभ्या लाईन मी 2 ओढलेल्या आहेत त्या ठिकाणी 2-3 वेळा असं हे फिरवून घ्यायचं, म्हणजे ज्या ठिकाणी आपण हुक बसवणार आहोत त्या आसपासचा जो एरिया आहे तो अगदी व्यवस्थित स्टिच होऊन जातो, आणि त्याच्यामध्ये करेक्ट हुक आपला अडकून राहतो। त्यासाठी ते व्यवस्थित 2-3 वेळा एक लाईन स्टिच करून घ्यायची आहे। जर तुम्ही एकदाच घेतले तर काय होतं की ती जी स्टिचिंग आहे ती निघूही शकते, आणि हुक एवढं परफेक्टपणे किंवा स्ट्रॉंगपणे बसणार नाही। तर अशी ही मी ज्या पद्धतीने उचलून मशीन असं हे स्टिच करते त्याच पद्धतीने तुम्हीही स्टिच करून घ्या। तर ज्या ठिकाणी आपण 2-2 लाईन लावलेल्या आहेत त्या ठिकाणी असंच हे उचलून आपण स्टिच करून घ्यायचं आहे। एका लाईनला 3 वेळा आपण असं हे स्टिच करून घ्यायचं आहे। हे बघा, असा हा कपडा फिरवून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेस कसं करायचं ते मी डिटेलमध्ये दाखवते, त्याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही। जर तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की कमेंट्स करा, आणि असं हुक लावण्याचा प्रयत्न करा। ज्यावेळेस आपण सुई धाग्याने हुक लावतो त्यावेळेस ते खूप किचकट होऊन जातं। तुम्ही ह्या पद्धतीने हुक लावले तर कस्टमरही खुश होतील, आणि त्यासाठी जर तुम्हाला अशा पद्धतीने हुक लावायला येत नसतील तर हा व्हिडिओ बघून नक्की शिका। पहिल्यांदा एका रफ कपड्यावरती तुम्ही करून बघा, आणि ज्यावेळेस तुम्हाला हे व्यवस्थित जमेल त्यावेळेस तुम्ही ब्लाऊजवरती ट्राय करा। तर एखाद्या रफ तुम्ही कपडा घ्या, त्याच्यावरती अशी ही ज्या पद्धतीने मी हे स्टिच केलं आहे तसं स्टिच करून बघा। तर आता इथं पाहू शकता ज्यावेळेस आपण हे मशीन उचलून हा जो कपडा फिरवला होता त्यावेळेस इथे एक धागा अडकून राहिलेला असतो, तो आपण असा हा कट करून घ्यायचा। आणि ज्या 2 लाईन मी दाखवल्या होत्या तुम्हाला ओढलेल्या होत्या त्याच ठिकाणी फक्त मी हे स्टिच करून घेतलेलं आहे। अगदी जवळून तुम्हाला दाखवते। तर इथं बघा, सरळ बाजूनेच आपण हे स्टिच करून घेतलेलं आहे। ही जी बाजू आहे ती उलट्या दिशेला होता कामा नये, त्यासाठी मी सांगते की सरळ बाजूनेच आपण हे स्टिच करून घेतलेलं आहे। चा जो कपडा आपण जॉईन केलेला आहे तो असा उचलायचा, आणि त्याच्या आतमध्ये बघा हा कपडा उचलल्यानंतर 2 लाईन आपण ज्या ठिकाणी स्टिच केलेला आहे तिथं थोडासा स्पेस आपल्याला दिसेल, त्या ठिकाणी आपण असा हा हुक अटॅच करायचा आहे। जर तुम्हाला ती लाईन व्यवस्थित दिसत नसेल तर काहीतरी जरा थोडंसं टोक असणारी वस्तू घ्या, आणि त्यांनी असं हे
ओढून तो कपडा जरासा मोकळा करून घ्या, म्हणजे जर एखादी लाईन त्याच्यात अडकली असेल तर ते सेपरेट होऊन जाईल। तर हे बघा मी असं हे तुम्हाला दाखवलेलं आहे। दुसरी एक पद्धत दाखवते। तर आता आपण वरच्या साईडने ते घालून बघितलं होतं, आता खालच्या साईडने पण दाखवते म्हणजे की परफेक्ट समजेल। तर हे बघा असं हे खालच्या साईडने घालून आपण इकडून होल व्यवस्थित आहे की नाही तेही बघू शकतो आणि नंतर आपण हा हुक त्याच्यामध्ये अटॅच करू शकतो। हे बघा दोन्ही पद्धती अगदी सोप्या आहेत। ज्यावेळेस तुम्ही असं स्टिच कराल त्यावेळेस तुम्हाला परफेक्ट समजेल की हे किती सोपं आहे। बघताना थोडंसं अवघड वाटत असेल, म्हणजे की पहिल्यांदाच तुम्ही जर हे स्टिच करत असाल, म्हणजे असं हे हुक लावण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिल्यांदा थोडंसं अवघड वाटेल, बट एकदा का तुम्ही शिकलात तर तुम्हीच नंतर म्हणाल की हे किती सोपं होतं। आणि एवढ्यासाठी आपण असं हे सुई धाग्याने हुक लावून घ्यायचं। तर हे बघा एक हुक मी अटॅच केलेला आहे। हा जो हुक लावलेला आहे त्याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे हुक लावून घेणार आहोत। तर ज्या ठिकाणी आपण 2 लाईन स्टिच करून घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी असा हा कपडा उचलल्यानंतर होल दिसतं, आणि दिसलं नसेल तर कशाने तरी आपण ते थोडासा कपडा मोकळा करून घ्यायचा आहे। हे बघा असं हे हुक लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने जर हुक लावले तर अगदी व्यवस्थित टाईटमध्ये बसतात, लूज वगैरे अजिबात होत नाहीत आणि दिसायलाही सुंदर दिसतं। जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या कशा स्टिच करायच्या तेही बघायला येईल आणि स्टिचिंगचे प्रकार तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील। जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा। अगदी व्यवस्थित समजण्यासाठी हे सविस्तर मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा सर्व हुक मी लावून घेतलेले आहेत आणि त्याचा लुक तुम्ही फायनल पाहू शकता, किती व्यवस्थितपणे आणि सुंदर असा हा ह्याचा लुक आलेला आहे। आणि ह्या चॅनलवरती भरपूर शॉर्ट व्हिडिओजसुद्धा मी नेहमी अपलोड करत असते, तर ते व्हिडिओसुद्धा बघा, म्हणजे की जर तुम्हाला हे डीपमधले व्हिडिओ समजत नसतील तर छोटे छोटे व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सर्व माहिती सविस्तरपणे सांगत असते। तर हे बघा आतला जो हुकचा लुक आहे तोही तुम्हाला मी दाखवला, आणि वरची जी पट्टी आहे ती अशी फोल्ड करून घ्यायची आहे, आणि जो हुकचा एंड पोर्शन आहे त्याला लागूनच आपण एक स्टिच करून घेणार आहोत, एक लाईन स्टिच करून घ्यायची आहे, म्हणजे जे हुक आपण बसवलेले आहे ते अगदी व्यवस्थित सिक्युअरमध्ये राहतील आणि हलणारसुद्धा नाहीत। तर हे बघा वरचा जो एक्स्ट्राचा कपडा होता तो आपण असा हा फोल्ड करून घ्यायचा आहे, आणि असं हे आपण त्या हुकच्या एंड पोर्शनला लागूनच एक लाईन स्टिच करून घ्यायची आहे। हे नक्की लक्षात ठेवा की जो एंड पोर्शन आहे हुकचा त्याला लागूनच एक स्टिचिंगची लाईन यायला हवी आहे। इकडच्या साईडला थोडासा एक्स्ट्राचा कपडा राहिला तरीही चालेल, बट स्टिचिंग करताना लागूनच स्टिचिंग करून घ्यायचं आहे। खालचा जो कपडा आहे तोही एक्स्ट्राचा आपण फोल्ड करून घेतलेला आहे। असं हे स्टिच करून घ्यायचं आहे फ्रेंड्स। तर स्टिच केल्यानंतर ह्याचा असा लुक येतो। हे बघा असा हा लुक आलेला आहे। तर आता आपण काय करायचं, ही जी पट्टी आहे ती दुमडून घ्यायची। तर ही पट्टी नक्की कशी दुमडायची ते मी तुम्हाला दाखवते। अशी ही पट्टी आपण फोल्ड करून घेतलेली आहे, आणि हा बघा आतला साईडचा भाग आणि वरच्या साईडचा भाग, ज्यावेळेस आपण हुकपट्टी लावतो त्यावेळेस वरचा जो भाग आहे तो आणि आतला भाग व्यवस्थित बघूनच स्टिच करायचा आहे। हे बघा ह्याच्यावरून एक दाब टीप देऊन घ्यायची, म्हणजे ही जी पट्टी आहे ती व्यवस्थितपणे बसावी, म्हणून आपण हे असं स्टिच करून घ्यायचं आहे। जरी घेतलं नसेल तरी चालेल, पण घेतलं की अगदी व्यवस्थित ती पट्टी बसून जाते। हे बघा खालूनही आपण एक टीप मारून घ्यायची आहे। तर बघितलं ना फ्रेंड्स किती सोपी पद्धत आहे, अगदी थोड्यातल्या थोड्या वेळामध्ये आपण अशी ही हुकपट्टी रेडी करू शकतो। जर अशी ही हुकपट्टी तुम्ही ब्लाऊजला केली तर स्टिचिंगचे जे चार्जेस आहेत तुमचे ब्लाऊजचे त्याच्यात ही थोडीशी वाढ होऊ शकते, आणि अशा पद्धतीने प्रोफेशनल पद्धतीने तुम्ही ब्लाऊज रेडी करून देऊ शकता। तर हे बघा सर्व जे धागे आहेत ते तोडून घ्यायचे, आणि तुम्हाला पट्टी जवळून दाखवते। हे बघा असा हा त्याचा फायनल लुक येतोय। तर सरळ बाजूनीही असा लुक येतो आणि उलट्या बाजूनी असा लुक येतोय। तर हे तुम्हाला परफेक्ट समजलं असेल। तर आता हुक लावतो ती पट्टी आपण बनवायची आहे, म्हणजे ज्या पट्टीमध्ये आपण हुक घालतो ती पट्टी। तर हे बघा आपलं इथं 9.5 आहे उंची, तर तेवढीच मोजून पट्टी घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्राचा आपण घ्यायचा आहे। 9.5 उंची पाहिजे, तर इथं मी 10.5 घेतलेली आहे। वरचा जो भाग आहे तो आपल्याला अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी पाहिजे, आणि खालचा पण ह्या पट्टीमध्ये एक कपडा अस्तरचा आहे आणि एक कपडा आपला ब्लाऊज पीसचा आहे। तर हे बघा
वरून अर्धा इंच मी हे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि मी पट्टी कशी जॉईंट करते ते बघा। हा वरचा भाग आहे आणि पट्टीचा जो ब्लाऊजचा भाग आहे तो खालच्या साईडला यायला पाहिजे आणि अस्तरच्या साईडला त्याच्यावरती यायला पाहिजे। हे बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते म्हणजे परफेक्ट समजेल। असं हे एक लाईनमध्ये स्टिच करून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता, इथं अस्तरचा भाग आहे, त्याच्या आतमध्ये आपला ब्लाऊजचा ओरिजिनल कपडा आहे। तर असे हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। हे फोल्ड करून घ्यायच्या अगोदर आपण वरची जी पट्टी आहे अर्धा इंचाची ती स्टिच करून घेऊया। तर ही पट्टी मी वरची आणि खालची स्टिच करून घेतलेली आहे आणि आतल्या साईडने असा लुक आहे, वरच्या साईडने असा लुक आहे। तर आता आपण हे फोल्ड करायचं। हे बघा एवढंच अर्धा इंचाचं आपण फोल्ड करायचं आणि नंतर ही पट्टी अशी दुमडून ठेवायची। हुक लावलेली जी पट्टी आहे ती घ्यायची आणि त्याच्यानुसारच याच्यावरती आपण चॉकने लाईन सोडून घेणार आहोत। तर हुक लावण्याची जी पट्टी आहे ती आपण त्रिकोणी भागामध्ये त्रिकोणी अशी स्टिच करून घेतो। हे बघा असंच ट्रायंगल शेपमध्ये आपण इथं पॉईंट करून घ्यायचे आहेत। करेक्ट हुकच्या समोर पॉईंट येईल असंच हे ओढून घ्यायचं आहे। जर हे अंतर मागं पुढे झालं तर ब्लाऊज आपण घातल्यानंतर ते मागं पुढे होऊ शकतं आणि ब्लाऊजचा पूर्ण लुक बिघडू शकतो। त्यासाठी करेक्ट माप घेऊन व्यवस्थितपणे हुक ज्या ठिकाणी येतो त्याच ठिकाणी असे हे त्रिकोणी शेप करून घ्यायचे आहेत आणि असंच आपण हे स्टिच करून घेणार आहोत फ्रेंड्स। तर बऱ्याचदा काय होतं की हे त्रिकोणी शेप आपण बनवल्यानंतर त्याचे धागे निघतात आणि काही दिवसाने हुक व्यवस्थित बसत नाहीत। तर त्यासाठी म्हणून काय करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्याही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही शेअर केलेले आहेत, जेणेकरून पहिल्यांदाच तुम्ही स्टिच करत असाल तर परफेक्ट यावं। तर आता बघा ही ट्रायंगल शेपमध्ये आपण स्टिच करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा मी थोडंसं स्ट्रेटमध्ये स्टिच केलं आणि आता आपण हे ट्रायंगलमध्ये स्टिच करून घेतो आहे। तर ज्यावेळेस आपण हे त्रिकोणी भागामध्ये स्टिच करून घेतो त्यावेळेस त्रिकोणी भागाचा जो पुढचा पॉईंट आहे त्या ठिकाणी आपण व्यवस्थित इंटरलॉक करून घ्यायचं आहे। म्हणजे मशीन 2-3 वेळा त्याच्यावरून फिरवून घ्यायची, जेणेकरून ते धागे पटकन निघू नये। जोपर्यंत आपण ब्लाऊज यूज करतोय तोपर्यंत तरी ही जी हुकपट्टी आहे ती व्यवस्थित राहावी, त्यासाठी आपण असं हे व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथं पाहू शकता की त्रिकोणी भाग झाल्यानंतर आपण हे सरळ स्टिच करून घ्यायचं। नंतर इथं थोडंसं 2-3 वेळा फिरून घ्यायचं, इंटरलॉक करून घ्यायचं आणि नंतर त्रिकोणी भाग आपण स्टिच करून घ्यायचं। अशीच ही पूर्ण पट्टी आपण स्टिच करून घेणार आहोत। काही डाऊट असतील तर नक्की कमेंट्स करा। ही जी हुकपट्टी मी लावून दाखवते तो ब्लाऊज 3 पीस प्रिन्स कटिंगचा आहे। तर त्याचाही डिटेल व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे आणि हा ब्लाऊज परफेक्ट बसतो। ह्याची जी फिटिंग आहे ती परफेक्टपणे बसणारीच आहे। म्हणजे तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज अशा पद्धतीने स्टिच केला तर तो अगदी व्यवस्थितच बसेल। म्हणजे त्याचे शोल्डर वगैरे पडणार नाहीत किंवा गळा फाकतो, बरेच प्रॉब्लेम होतात किंवा ब्लाऊज घातल्यानंतर काकेमध्ये असा फुगा आल्यासारखा येतो। तर तो का येतो ते सर्व काही डीपमध्ये त्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि तशाच पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची तेही सविस्तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर येणारा हा जो ब्लाऊजचा व्हिडिओ आहे तोही तुम्ही बघायला विसरू नका, नक्की पहा। तर हे बघा असं हे पूर्ण मी स्टिच करून घेतलेलं आहे। हुकपट्टी अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्की अशी ही पट्टी स्टिच करून बघा। आता हे पूर्ण झालेलं आहे। याचे धागे मी पूर्णपणे तोडून घेतलेले आहेत आणि ही पट्टी मी तुम्हाला जवळून दाखवते। असं हे त्रिकोणी शेपमध्ये मी स्टिच करून घेतलेलं आहे। अगदी व्यवस्थितपणे आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे। तर आता जी हुकची पट्टी आहे तीही तुम्हाला दाखवते आणि हुक लावून दाखवते की ही जी पट्टी आपण तयार केलेली आहे ती व्यवस्थित बसते का नाही। व्यवस्थित बसायला हवे, कारण आपण ह्याचं माप करेक्ट घेतलेलं होतं। बऱ्याचदा असं होतं की फ्रेंड्स म्हणतात की आम्ही ज्यावेळेस हुकपट्टी तयार करतो म्हणजे हातावर का होईना, हातावर ज्यावेळेस आम्ही हुक लावतो त्यावेळेस मागे पुढे होतात। तर मागे पुढे होता कामा नये। जर आपण व्यवस्थित माप घेतलं नसेल तर हे मागे पुढे होतात। व्यवस्थित माप घ्यायचं। जर मागे पुढे हुक लागले गेले तर हा जो ब्लाऊज आहे तो व्यवस्थित बसत नाही। त्यामुळे असे हे परफेक्टपणे आपण ब्लाऊजला हुक लावून घ्यायचे आहेत। व्यवस्थित मापे घ्या म्हणजे तुमचा जो ब्लाऊज आहे तो अजिबात चुकणार नाही। आणि तुम्ही स्टिचिंग करता त्यावेळेस अगदी व्यवस्थितपणे हळुवारपणे हे स्टिच करून घ्या। तर इथं तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट प्रोफेशनल पद्धतीने आपली ही हुकपट्टी तयार झालेली आहे।
शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.